नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सोमेश्वर डोंगरे तुमचं नोकरी सोमेश्वर या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो। मित्रांनो, आताच्या व्हिडिओमध्ये आपण जिल्हा न्यायालय शिपाई किंवा हमाल आणि लिपिक याचा जो कट ऑफ आहे तुम्ही बरेच ठिकाणी पाहिलेला असेल की 10 मार्क्सवर पण तुमची नियुक्ती या ठिकाणी केली जाईल, 11 वर पण तुमचा नंबर या ठिकाणी लागू शकते। खरंच 10-11 मार्क्स ज्या विद्यार्थ्याला मिळालेले आहे त्यांची लिस्टमध्ये नाव येणार आहे का? तसेच जे तुम्ही चालणी परीक्षा दिलेली आहे त्याचे मार्क्स पुढील प्रोसिजर मध्ये ऍड केले जाणार आहे का? आणि मित्रांनो, तुम्हाला किती मार्क्स मिळालेले पाहिजेत तेव्हाच तुमचं नाव लिस्टमध्ये येऊ शकते, याबाबतची माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राइब करा। नोकरी विषयी प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या YouTube चॅनलवर मिळत राहील। तर जिल्हा न्यायालय शिपाई व हमाल आणि लिपिक या पदाची पहिली रिस्पॉन्स शीट जी आहे हे 2 मार्चला जाहीर करण्यात आलेली होती आणि मित्रांनो, दुसरी रिस्पॉन्स शीट पण लवकरच प्रसिद्ध केल्या जाणार आहे, म्हणजे 15 ते 20 मार्च दरम्यान दुसरी रिस्पॉन्स शीट या ठिकाणी जाहीर केल्या जाण्याची शक्यता आहे। तर बऱ्याच ठिकाणी तुम्ही पाहिलेलं असेल की ज्या विद्यार्थ्याला शिपाई व हमाल यासाठी 11 मार्क्स मिळालेले आहे, 12 मार्क्स मिळालेले आहे, त्यांची पण नाव या यादीमध्ये येऊ शकतात। तर मित्रांनो, खरंच तुमचं नाव या यादीमध्ये येणार आहे का? बघा, शिपाई व हमालच्या 1260 जागा होत्या आणि कनिष्ठ लिपिकच्या 2795 जागा होत्या आणि लघुलेखकच्या 568 जागा होत्या। तर मित्रांनो, या दोन पदाची फक्त या ठिकाणी चालणी परीक्षा झालेली आहे, लघुलेखकची नाही झाली। ठीक आहे, तर कनिष्ठ लिपिक याची 40 गुणाची चालणी परीक्षा होती आणि शिपाई व हमाल याची 30 गुणाची चालणी परीक्षा या ठिकाणी घेतलेली होती। ठीक आहे, तर बऱ्याच ठिकाणी तुम्हाला म्हटलेलं असेल की तुम्हाला शिपाई व हमाल यामध्ये 11 व 12 मार्क्स जर मिळालेले असेल तरी तुमची नियुक्ती या ठिकाणी केल्या जाऊ शकते पहिल्या यादीमध्ये, आणि लिपिकसाठी 14-15 जरी मार्क्स मिळालेले असेल तरी तुमचं नाव यादीमध्ये येण्याची शक्यता आहे। पण मित्रांनो, खरंच तुमचं नाव या यादीमध्ये येऊ शकते का? तर जे विद्यार्थी चालणी परीक्षेत पात्र होणार आहे त्याला एकाच 7 प्रमाणे म्हणजे एका जागेसाठी 7 विद्यार्थी बोलावले जाणार आहे। ठीक आहे, म्हणजे मराठी टंकलेखन टायपिंगसाठी मराठी आणि इंग्रजी तुमची टायपिंग टेस्ट घेतल्या जाणार आहे लिपिक या पदासाठी, आणि एका जागेसाठी 7 विद्यार्थी या ठिकाणी बोलावले जाणार आहे, एवढं लक्षात ठेवायचं। आणि शिपाई हमाल या पदासाठी पण एका जागेसाठी 7 विद्यार्थी बोलावले जाणार आहे। तुमची जे 10 मार्कची स्वच्छता व क्रियाशीलता चाचणी होणार आहे त्या ठिकाणी एका 7 प्रमाणे त्या ठिकाणी तुम्हाला बोलावले जाणार आहे, म्हणजे एका जागेसाठी 7 विद्यार्थी। तर बघा मित्रांनो, प्रत्येक परीक्षा उत्तीर्ण होण्याचे निकष, ठीक आहे, लघुलेखक, कनिष्ठ लिपिक आणि शिपाई किंवा हमाल या पदानुसार चालणी परीक्षा, लघुलेखक चाचणी आणि टंकलेखन चाचणी, तसेच स्वच्छता आणि चापल्यता चाचणी आणि मुलाखतीसाठी सामान्य प्रवर्गासाठी लक्षात ठेवायचं, सामान्य प्रवर्गासाठी 35% गुण असते। सामान्य प्रवर्ग म्हणजे आपली ओपन कॅटेगरी। ठीक आहे, ओपन कॅटेगरीमध्ये तुम्हाला 35% गुण मिळवणे आवश्यक आहे, लक्षात ठेवायचं। ओपन कॅटेगरी 35% गुण, आणि SC, ST, OBC यांना 5% गुणाची सूट दिली जाईल, म्हणजे यांना 30% गुण पाहिजे, लक्षात ठेवायचं। 30% गुण मागासवर्गीयांना आणि 35% गुण ओपन कॅटेगरीला। ठीक आहे, बघा मित्रांनो, या सर्व प्रक्रियेमध्ये तुम्हाला 35% गुण मिळवणे आवश्यक आहे, तेव्हाच तुमचं नाव मेरिट लिस्टमध्ये येण्याची शक्यता आहे। लिपिकचा पेपर 40 मार्क्सचा होता। ओपन कॅटेगरीवाले विद्यार्थी जर तुम्हाला 14 मार्क्स मिळालेले आहे तर तुमचं नाव मेरिट लिस्टमध्ये येण्याची शक्यता आहे। जे मागासवर्गीय उमेदवार त्यांना जर लिपिक या पदासाठी 12 मार्क्स मिळालेले असेल तरी त्यांचं नाव मेरिट लिस्टमध्ये येण्याची शक्यता आहे। म्हणजे मित्रांनो, याचा जो मेरिट आहे लिपिकचा तो ओपन कॅटेगरीसाठी 14 पासून सुरू होणार आहे, आणि जी मागासवर्गीय उमेदवार आहे त्यांच्या मेरिट जो 12 मार्क्सपासून सुरू होणार आहे। ओपन कॅटेगरीवाले जे विद्यार्थी आहे त्याला जर 14 मार्क्स असेल लिपिक या पेपरमध्ये तर त्यांचं नाव मेरिट लिस्टमध्ये येण्याची शक्यता आहे। ठीक आहे, आणि ज्यांना 14पेक्षा कमी आहे ते पूर्ण परीक्षेमधून या ठिकाणी बाद झालेले आहे, एवढं लक्षात ठेवायचं। 14+ असेल तर तुम्ही या शर्यतीमध्ये येऊ शकता, जर तुम्हाला 14पेक्षा कमी असेल तुम्ही या प्रक्रियेमधून बाद झालेले असं समजून जायचं। आणि जी मागासवर्गीय उमेदवार त्यांना जर 12+ मार्क्स असेल तर तुम्ही या प्रक्रियेमध्ये आत आहे, जर तुम्हाला 11 मार्क्स असेल तर तुम्ही या प्रक्रियेमधून बाद झालेले असं समजून जायचं। पण मित्रांनो, याचा अर्थ असा नाही की तुम्हाला जर 14 मार्क्स मिळालेले आहे म्हणून तुमचं नाव मेरिट लिस्टमध्ये येईल, तुमचं नाव यादीमध्ये येईल, असं होणार नाही मित्रांनो। कारण लिपिकचा जो कट ऑफ आहे हा जवळपास 21, 22, 23 या दरम्यान लागणार आहे, लक्षात ठेवायचं। लिपिकचा जो कट ऑफ आहे 21, 22, 23 या दरम्यानच लागणार आहे। तर ज्या विद्यार्थ्याला 20+ मार्क्स मिळालेले आहे त्यांचे नाव एकाच 7 प्रमाणे या यादीमध्ये येण्याची शक्यता आहे, लक्षात ठेवायचं। 21, 22, 23 आणि शिपाईचा जो कट ऑफ आहे ओपन कॅटेगरीला जर 10 मार्क्स मिळालेले असेल तर ते शर्यतीमध्ये सध्या आहे, आणि जे मागासवर्गीय उमेदवार त्यांना जर 9 मार्क्स मिळालेले असेल ते पण मित्रांनो या शर्यतीमध्ये आहे। मित्रांनो, याचा अर्थ असा नाही की तुमची नाव एका 7 प्रमाणे
पुढील प्रक्रियेसाठी येऊ शकते। कारण मित्रांनो जवळपास शिपाई व हमाल यासाठी जो कट ऑफ लागेल तो 16, 17 आणि 18 या दरम्यान तुमचा कट ऑफ या ठिकाणी लागणार आहे। एका 7 प्रमाणे नियुक्ती होण्यासाठी जर तुम्हाला 16, 17, 18 या प्रकारे जर मार्क्स मिळालेले असेल एक्झाममध्ये तर तुमचं नाव या यादीमध्ये येण्याची शक्यता आहे। तर बघा मित्रांनो, जे तुम्हाला चाळणी परीक्षेमध्ये मार्क्स मिळालेले आहे यांचा पण फायदा मित्रांनो तुम्हाला पुढील प्रक्रियेमध्ये 100% होणार आहे। ठीक आहे, ज्या विद्यार्थ्याला समजा शिपाई हमाल या पदासाठी 30 पैकी 25, 26 मार्क्स मिळालेले आहे त्यांना जास्तीत जास्त चान्स या ठिकाणी प्राप्त होणार आहे। तर बघा मित्रांनो, या ठिकाणी काय म्हटलेलं आहे तर चाळणी परीक्षा आणि स्वच्छता आणि चापल्यता चाचणीमध्ये लक्षात ठेवायचं, चाळणी परीक्षा आणि स्वच्छता आणि चापल्यता चाचणीमध्ये मिळालेल्या एकूण गुणाच्या आधारे काटेकोरपणे गुणवत्तेच्या आधारे जाहिरातीमध्ये नमूद केलेल्या पदांच्या संख्येच्या 3 पट उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलावले जाणार आहे। म्हणजे तुम्हाला चापल्यता चाचणीमध्ये मार्क्स कमी मिळालेले असेल पण चाळणी परीक्षेमध्ये जास्त मार्क्स मिळालेले आहे तरी तुमचं नाव या एकाच 3 या प्रमाणात येण्याची शक्यता आहे। कारण मित्रांनो चाळणी परीक्षेचे मार्क्स जे आहे ते चापल्यता चाचणीमध्ये पण ॲड केले जाणार आहे आणि तुमची जो कट ऑफ लागेल तो 40 गुणाच्या आधारे लागेल। लक्षात ठेवायचं, शिपाई हमाल या पदाचा 40 गुणाच्या आधारे लागेल एकाच 3 याप्रमाणे नियुक्ती होण्यासाठी। लक्षात ठेवायचं, 30 गुण तुमचे याचे धरल्या जाईल चाचणीचे, 10 गुण तुमचे स्वच्छता चाचणीचे धरल्या जाणार आहे आणि 40 गुणाच्या आधारे तुमचं नाव एकाच 3 प्रमाणे या ठिकाणी समाविष्ट केल्या जाणार आहे। हे महत्त्वाचं आहे मित्रांनो। चाळणी परीक्षेचे पण मार्क्स तुमचे या ठिकाणी ॲड केले जाणार आहे। लिपिकसाठी पण मित्रांनो हीच प्रक्रिया राहणार आहे। ठीक आहे, जर तुम्हाला चाळणी परीक्षेमध्ये 35 मार्क्स मिळाले आणि टायपिंगमध्ये जर कमी मार्क्स मिळालेले आहे तरी तुमचं नाव या ठिकाणी एकाच 3 प्रमाणे यादीमध्ये येऊ शकते। कारण तुमची चाळणी परीक्षेचे मार्क्स जे आहे ते पुढे पण लिपिक टंकलेखनसोबत ॲड केले जाणार आहे आणि दोन्ही मिळून एकाच 3 प्रमाणे यादी हे लावल्या जाणार आहे। तर बघा, जर तुम्ही अमरावतीमध्ये अर्ज भरलेला असेल लिपिक या पदासाठी, ठीक आहे, 128 जागा लिपिकची आहे आणि शिपाई व हमालच्या जागा आहे 42। ठीक आहे, तर मित्रांनो 128 जागेसाठी 896 विद्यार्थी मित्रांनो ते टायपिंग चाचणीसाठी नियुक्ती करणार आहे। जेवढे काही विद्यार्थ्यांनी एक्झाम दिलेली असेल त्यापैकी 896 विद्यार्थी हे टायपिंग चाचणीसाठी नियुक्ती केल्या जाईल। त्या विद्यार्थ्याला 21, 22, 23 या रेंजमध्ये मार्क्स आहे त्यांचेच नाव या ठिकाणी येण्याची शक्यता आहे। कारण लिपिकचा कट ऑफ जो आहे 21, 22, 23 या दरम्यानच लागणार आणि शिपाईचा कट ऑफ जो आहे तो 16, 17 आणि 18 या दरम्यानच लागणार आहे। कारण मित्रांनो या ठिकाणी जवळपास एका जागेसाठी 100 अर्ज येतात। लक्षात ठेवायचं, एका जागेसाठी जवळपास 100 अर्ज या ठिकाणी भरल्या जातात। समजा अमरावतीमध्ये 128 जागा आहे लिपिकच्या, तर या ठिकाणी आपण 100 अर्ज धरू तर जवळपास 12,000 अर्ज या ठिकाणी आलेले असेलच लिपिक या पदासाठी। मित्रांनो आपण जो सर्वे केलेला होता त्यामध्ये 30% विद्यार्थी असे आहे की त्यांना 25+ मार्क्स मिळालेले आहे। म्हणजे तुमचा जो कट ऑफ मित्रांनो लागेल तो 21, 22, 23 या दरम्यानच लागणार आहे आणि जिल्ह्यानुसार कट ऑफ हा वेगवेगळा लागणार आहे। लक्षात ठेवा, जिल्ह्याचा कट ऑफ लागणार आहे, जिल्ह्यानुसार कट ऑफ या ठिकाणी जाहीर केल्या जाणार आहे आणि यामध्ये सर्वच कास्टचे विद्यार्थी सहभाग होणार आहे। म्हणजे सर्वच कास्टचे विद्यार्थी नाव या यादीमध्ये येणार आहे। तुम्ही ज्या जिल्ह्याअंतर्गत अर्ज भरला असेल त्या सर्व ठिकाणी अशाच प्रकारची प्रक्रिया होणार आहे। ठीक आहे, एकाच 7 प्रमाणे तुमची पहिल्या यादीमध्ये नियुक्ती केल्या जाईल आणि एकाच 3 प्रमाणे तुमची मुलाखतीसाठी नियुक्ती केल्या जाणार आहे। ठीक आहे मित्रांनो, तर मित्रांनो आपण या ठिकाणी 3 महत्त्वाचे मुद्दे पाहिलेले आहे। पहिला मुद्दा, तुमची सेकंड रिस्पॉन्स जी आहे ते 15 ते 20 मार्च दरम्यान लागण्याची शक्यता आहे। तर दुसरा मुद्दा, जो तुम्ही चाळणी परीक्षा दिलेली आहे त्याचे मार्क जे आहे हे पुढील प्रक्रियेमध्ये पण ॲड केले जाणार आहे। तर तुम्ही चाळणी परीक्षा चांगली गेलेली असेल, जर तुम्हाला 30 पैकी 25, 26 जर मार्क्स चाळणी परीक्षेत मिळाले तर हे मार्क्स तुम्हाला पुढे पण फायदेशीर ठरणार आहे। कारण जर तुम्हाला स्वच्छता चाचणीमध्ये कमी मार्क्स जरी मिळाले तरी तुमचं नाव एकाच 3 प्रमाणे पुढील मुलाखतीसाठी पात्र केल्या जाऊ शकते। तर लिपिक या पदासाठी ओपन कॅटेगरीला 14 मार्क्स आणि मागासवर्गीयाला 12 मार्क्स प्राप्त असेल तर तुम्ही या प्रक्रियेमध्ये सध्या आहे। पण याचा अर्थ असा नाही की तुमचे 14 आणि 12 मार्क्सवर नियुक्ती केल्या जाईल एकाच 7 याप्रमाणे। मित्रांनो असं होणार नाही, कारण लिपिकचा कट ऑफ आहे 21, 22, 23 या दरम्यान लागणार आहे आणि शिपाई हमाल या पदासाठी ओपन कॅटेगरी 10 मार्क्स आणि मागासवर्गीय 9 मार्क्स जर असेल तरी तुम्ही या प्रक्रियेमध्ये सध्या आहे। शिपाई हमाल या पदाचा कट ऑफ पण मित्रांनो जवळपास 16, 17, 18 या दरम्यान लागण्याची शक्यता आहे। ठीक आहे मित्रांनो, तर भरतीबाबत आणखी काही अपडेट आलं त्या व्हिडिओ बनवून मी तुमच्यापर्यंत पोहोचवेल। त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ महत्त्वाचा होता, जास्तीत जास्त शेअर करा, व्हिडिओ लाईक करा। धन्यवाद।